नागेश्वर महाराज की जय. हॅलो नमस्कार, मी मिलिंद महादेव भोसले तुमचं सर्वांचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करत आहे. तर आज आपण आलोय नागेश्वर ट्रेकला आणि आपल्यासोबत एक पूर्ण मोठा ग्रुप आहे आणि आपण तो ग्रुप घेऊन आपण जाणार आहोत ट्रेकसाठी. तर आज आपल्यासोबत एक दोन नाहीत तर पूर्ण ग्रुप आहे आणि हे माझे वडील आहेत आणि हे त्यांचे खास मुंबईवरून आलेले नागेश्वर ट्रेकसाठी मित्र आणि सगळे आमच्या गावातलेच आहेत. माझे काका वगैरे आहेत, संदीप काका, अथर्व, श्यामभाई, सगळ्यांना घेऊन आपण आज चाललोय नागेश्वर ट्रेकला. तर ह्या सर्वांचे शॉर्ट इंटरव्ह्यू आपण पुढे जाऊन घेऊ आणि आता आपल्या आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. हर हर समोसा, कोल्ड ड्रिंक 10 रुपये. शंकर शंभो, नागेश्वर महाराज की. तर आता आपण एक 700 ते 800 पायऱ्या चढून वरती आलोय. दमलोय भरपूर टेबल ट्रॅक मध्ये आणि पण हा निसर्ग, हा बघा तुम्ही निसर्ग बघा, निसर्ग बघून आमचा जो थकवा होता तो निघून गेलाय. काय श्यामभाई बरोबर आहे ना? होय होय बरोबर. आणि ट्रिप ज्यांनी हे केले, अरेंज केले, बनवले, ऑर्गनाईज केले हे माझे वडील आहेत श्रावण आणि सचिन मोरे काका. संजय काका पण आले. नमस्कार. कसं वाटतंय? मी 20 वर्षानंतर पुन्हा एकदम उत्साहाने इथे आलेलो आहे आणि माझ्याबरोबर उरणची चारकोपला राहणारे पानसरे काका पुढ्या हे आज जवळजवळ 28 वर्ष गिरनारला जातो आम्ही. त्यांच्याबरोबर मी 2-3 वर्ष मी गेलेलो आहे आणि तोच उत्साह घेऊन इथे परत मी 20 वर्षाने आलोय. मला महाराजांना विनंती आहे आम्हाला चांगलं सुखरूप न्यावरती आणि सुखरूप खाली घेऊन या. धन्यवाद. संजय काका पण आले. संजय काका नमस्कार सर्वांना, मी संजय पालांडे. आमचे मित्र, परम मित्र एकदम खास महादेव वडील. भोसले यांनी आम्हाला खूप मोटिवेशन केलेलं आहे. तसेच सचिन मोरे, आमचे सुर्वे, संदीप पालांडे आणि मी पहिल्यांदाच हा प्रवास म्हणजे दर्शनाला येतोय. मी कधीच आलो नव्हतो एवढ्या 52 वर्षात. आणि माझा भाऊ राकेश पालांडे, तसेच आमचे पानसरे काका आणि ही आमची सगळी भावकी मंडळी, म्हणजे भावच आम्ही सगळे एका वाडीतले. असंच आम्हाला प्रोत्साहन द्यावं आणि देवाच्या कृपेने आम्हाला व्यवस्थित तिथपर्यंत जावं आणि सुखरूप आम्हाला व्यवस्थित यावं, ही देवाची कृपा. तर आता आपल्यासोबत अजून एक आहेत की ज्यांनी, त्यांचं वय आता 68 वर्ष आहे आणि ज्यांनी 40 वर्ष काहीतरी त्यांनी 40 वेळा ते गिरनार पर्वत चढलेत. तर आजोबा आपल्या सोबत आहेत बघा, केतन पानसारे ना, चेतन पानसारे. आणि आजोबांनी, मित्रांनो, आज आपण नागेश्वर ट्रॅकला आलेलो आहोत देवदर्शनासाठी. ट्रॅकला नाही, देवदर्शनासाठी. तर आमचे सपोर्टर म्हणजे ऑर्गनायझर महादेव भोसले यांचे मी पहिल्यांदा आभार मानतो आणि माझे मित्र, परम मित्र संजय सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली मी येत आहे आणि हे माझे सगळे सवंगडी आहेत. त्यांच्या उत्साहानं आणखीन मी उत्साहित होऊन वरती दर्शनास येत आहे. तर त्या नागेश्वर महाराजांना मी माझी विनंती करतो की आमच्या सर्व ग्रुपला, संपूर्ण टीमला सुखरूप प्रवास करून दर्शन देऊन घरपोच सोडावे, ही देवाचरणी प्रार्थना. आणि हे माझे वडील. पप्पांचा कडक श्रावण आहे म्हणून दाढी वाढली. तर पप्पा दाढी ठेवतात कधी, पण श्रावणामध्ये दाढी करत नाहीत. पप्पा कसं वाटतंय? पहिला तुम्ही मला खूप, माझं 4थं वर्ष आहे कंटिन्यू पप्पांचं नागेश्वरीला. पप्पा आधी पण आणि म्हणजे पप्पा लहानापासून येत आहेत. आता जेव्हापासून पप्पा कामाला वगैरे लागले तेव्हापासून नाही येत. पण मला वाटतं मोठ्या मुलाने नागेश्वरी दाखवली
4 वर्षापूर्वी तिथपासून मी कंपल्स येते. मी 11वीला गेल्यापासून आहे ना कंटिन्यू येत होते. आता माझं हे 10वं वर्ष आहे ते येण्याचं. मध्ये लॉकडाऊनला फक्त राहिलं होतं, पण आता हे 2026 चालू आहे, तर 10वं वर्ष माझं चालू आहे ते नागेश्वरीला. आणि असंच आम्ही नेहमी कंटिन्यू, मी जोपर्यंत आहे तोपर्यंत नेहमीच कंटिन्यू नागेश्वरला येईन आणि आपल्या अशा काहीतरी फिरेन. हां, तर आता आपण जी वाट आहे संपूर्ण, आता पुढे आता पूर्ण कातळाचा भाग लागणार आहे आणि वाट अरुंद आहे आणि कातळा जिकडून जी कठीण टप्पा आहे लाचचा तो लागणार आता इथून पुढे. आणि आता आपण बहुतेक तरी जवळ आलो आहे, एक 30% राहिलं आहे. 30% आपण आता एक 20 मिनिटात कवर करू आणि त्यानंतर पोचू आपल्या नागेश्वराच्या गुहेत. आपल्या ट्रेकला एक छोटासा नक्ष आला आहे. नक्ष काय सांगतोयस, कसं वाटतंय ट्रेक? खूप मस्त वाटतंय. निसर्ग कसा आहे? मस्त. आता तो कितवीला आहेस? 6वीला. 6वीला आहे. नक्ष 6वीला आहे आणि ट्रेकला आला आपल्यासोबत. पण नक्षचा स्टॅमिना एवढा आहे की सगळ्यांच्या आधीच पळतोय तो, पटपट 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 पट. तुम्हाला अवघड वाटते त्या ठिकाणी खरंच बसा आणि चढा आणि सावका घ्या, स्वतःची काळजी घ्या. कारण की तुम्ही जर असं पायपा टाकत गेलात चांगलं हे कॉन्फिडन्सली हिरो बनायला, तर तुम्हाला कोण वरती जाऊन काय आवड देणार नाहीत. तुम्हाला आवड कधी भेटेल जर तुम्ही आयुष्यात काय चांगलं केलं, काय मिळवलं आयुष्यात झालं, तर तुम्हाला नक्कीच आवड भेटेल. म्हणून स्वतःची काळजी घ्या आणि नागेश्वर ट्रेकला येत आहे तर कृपया सावकाश घ्या. कारण बघा ही खोल दरी आहे आणि ही वाट अरुंदाशी वाट आहे, ही त्या वाट्यावर चालायचं आहे आणि काय काय कातळाचा भाग आहे, पाय घसू शकतात. म्हणून हिरो बनण्याचा प्रयत्न करू नका, सावकाश जा. जिथं वाट आहे तिथं बसा, वाटल्यास काळजी घ्या, वाटल्यास हात टेकून चाला, पण सावकाश या. की आमची गँग लय खाली आहे. कुठं लय म्हणजे लय खाली आहे. ज्यांच्यासाठी आलो तर पार्टीज आहेत. नाही ना, आपले कोण नाही आले अजून. खाली आहेत ना. मुंबईवर आलेत रे, मुंबईवर आलेत. चल चल
मध्ये असं आलो असतो ना डायरेक्ट आलो असतो. हे येताय ना तर हा कचरा करू नका अजिबात. हे बघा कसं गेलं. सर्व आम्हाला इथल्या कमिटी लेवलला त्यांचा अभिमान वाटतो की एवढ्या वरती आलात. चांगलं देवानीच आपल्याला देवत घेऊन येतो. आपण बघत आलात कुठं कुठं आपली वाट फ्लाईट झाले पावसामुळं आणि आपण इथं येऊन कमिटी लेवलला आपल्या सरळ हाताने देणगी देता त्यांचे मी मनपूर्वक एकदा अभिनंदन करतो. असंच आपलं सहकार्य असावं मी दोन गावच्या वतीनं तसंच कमिटीच्या वतीनं पूर्ण एकदा सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि इथं थांबतो. धन्यवाद देतो. हर हर नागेश्वर. तर आता आपण नागेश्वराच्या इकडे आलोय, दर्शन घेतलंय आणि आता आम्ही इथं थोडं बसलोय आणि नाश्ता करतोय आणि खरंच खूप भारी वाटलं दर्शन. आणि नागेश्वराचं एक वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की तिथे 12 महिने एक शंकराच्या पिंड्यावरती जलाभिषेक होतो. ते कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय मला शब्द बोलता येत नाही, हस्तक्षेपाशिवाय निसर्ग त्या पिंडीवरती महादेवाचा जलाभिषेक करतो. आणि जर तुम्हाला खरंच ॲडव्हेंचर ट्रेक करायचा असेल तर चोरवणे गावातून हा ट्रेक सुरू होतो आणि चोरवणे गावातून डायरेक्ट नागेश्वराचा मी आधी बोललो 3 तासाचा ट्रेक, आम्ही 2 तासामध्ये ट्रेक पूर्ण केला आणि वरती येऊन फक्त दर्शन घेतलं. आज श्रावण सोमवार असल्यामुळे जरा थोडी गर्दी होती मंदिरामध्ये, पण दर्शन व्यवस्थित झालं. अभिषेक केला थोडाफार तिथं मस्त आणि तिथं जो माहोल झाला होता तिथे हर हर महादेव जय नागेश्वर बोलत होते लोक, ते खरंच खूप भारी वाटत होतं. आणि एवढं चढून वरती आलं म्हणजे आता 3500 फूट वरती समुद्र सपाटीपासून आहे, पण थकवा इथं वरती आला अजिबात जाणवत नाही, अजिबात की कुठं थकवा आलाय काय असं काय नाही. कारण की हा जो निसर्ग आहे बघूनच आमचं मन प्रसन्न झालं. आणि तुम्हाला जर असा ॲडव्हेंचर ट्रेक करायचं असेल तर नक्की नागेश्वरला भेट द्या. खरंच खूप भारी आहे नागेश्वर, बघण्यासारखं आहे. आणि पावसाळ्यामध्ये तर अजूनच ह्याचं सौंदर्य भारी वाटतं. आणि आता काय घाबरायची एवढी गरज नाही, कारण की नागेश्वरला या ठिकाणी खरंच अडथळा वाटतं, कठीण वाटते वाट. त्या ठिकाणी रेलिंगच्या सुविधा केलेल्या आहेत ग्रामस्थांनी. लवकरच हे आपलं पर्यटन स्थळ ग्रो होईल असं मला वाटतंय. आणि आता झालेलं आहे बऱ्यापैकी. हो का थांबाई.
चायनीजची चटणी काय काय आणलंय? काय आपण आवडते नाही चटणी आपण काय चपाती Chinese आहे, खाऊ शकत नाही ना मग ते काय आपण चिवडा आहे, वेफर्स आहेत, केळी आहेत, चिक्की आहे. गावची चपाती चटणी चपाती भाकरी आहे. सुंदर मेजवानी चालू आहे आमची आणि हे असा क्षण नक्ष घेऊन आहे नक्ष. कधीच नाही आयुष्यात हा क्षण कधीच विसरणार निसर्गाच्या ह्याच्यामध्ये एकदम जगायचं असेल तर मित्रांच्याच जागा आयुष्य 10 वर्ष वाटतं. श्रावणी सोमवार दुसरा, तर त्या ठिकाणी आम्ही आज अविस्मरणीय असा अनुभव आलेला आम्हाला. एक सुंदर धुक्याचं असं लाट आमच्या समोर नुसतीशी समोर दिसते आणि एकत्र येताना मित्र परिवार जेव्हा आम्ही एकत्र आलो, खूप दिवस अगोदरपासून प्लॅनिंग होतं या गोष्टीचं की आपण श्रावणात जायचं आहे. त्यात माझे मोठे मित्र बंधू श्री महादेव भोसले यांच्या सहकार्याने त्यांनी जेवढा सहकार्य आम्हाला आजपर्यंत त्यांचा आमच्या डोक्यावर हात असा आहे की त्यामुळे आम्ही कुठलीही गोष्ट असाध्य असतील ती आम्ही साध्य करून दाखवतो. आणि त्याप्रमाणे त्यांच्या बरोबरीने त्यांनी आज आम्हाला सर्वांना मित्रमंडळींना मुंबईहून सर्व मित्रमंडळी आलेली आहेत, तर त्यांना सर्वांना घेऊन आलेले आहेत. आणि त्यांचे चिरंजीव श्री मिलिंद भोसले यांनी हा चालू केलेला नवीन त्यांच्या आयुष्यातला उपक्रम आहे. तर तो सर्वांनी त्याला सबस्क्राईब करा चॅनल त्याचा, आणि तसंच त्याला लाईक करा आणि आपल्या घरच्या भावाला म्हणता येईल त्यांना मोठे करा सर्वांना. हीच विनंती श्री नागेश्वर चरणी करतो आणि मी थांबतो. धन्यवाद. आता आपले दुसरे काका आहेत आणि ह्यांच्यावर सांगायचं म्हणजे असं की मी पहिली जी व्हिडिओ टाकली यूट्यूबची वगैरे ह्याने सगळ्या ठिकाणी शेअर केली, चांगली कॉमेंट पण केली आणि प्रत्येक गोष्टीत मी काय स्टेटस ठेवला काय केलं त्याला प्रत्येकाला लाईक असते, त्याला कॉमेंट असते आणि एक प्रोत्साहन देतात मला. असे आमचे काका राकेशजी फलांडे हे सांगतील थोडंफार नागेश्वराबद्दल. आणि ह्यांचा पहिल्यांदाच ट्रेक आहे. एवढी वर्ष हे रामनगरला होते पण कधी ट्रेक झाला नाही, पण पहिल्यांदा ट्रेक आलाय. यांचा आपण अनुभव आता बघूया कसा नागेश्वरचा अनुभव आहे ते. आज आम्ही प्रथमच मी धामणन गावचे सर्व आम्ही भाऊ आहात, सर्व आम्ही धामणन गावचे सुपुत्र आहे. पण आज आम्ही इथे जन्माला येऊन पण आज नागेश्वर हे देवस्थान आम्ही बघितलं नव्हतं. पण आज आम्ही पहिल्यांदा हे नागेश्वर देवस्थान बघितलं. पण आज असं झालं की आयुष्यात आपण काहीतरी करावं आणि नागेश्वर देवस्थान बघितलं की असं वाटतं की आपण आयुष्यात काहीतरी केलंय. आज हे आम्हाला सर्व जे साध्य झालं ते आमचे महादेव भोसले हे राजे यांनी आज आम्हाला हे नागेश्वर मंदिर हे आम्हाला बघण्यासाठी जो आम्हाला प्रोत्साहन दिलं त्यांनी आम्ही सर्व आलो. आणि हे आमचे सर्व भाऊ आमचे भाऊजी वगैरे आम्ही सर्व इथे आलेलो आहेत. पण ह्या सर्वाचा योग हे मिलिंद भोसले यांनी 2 ते 3 दिवसापूर्वी खूप छान असा ब्लॉग बनवला होता. त्यांचा पहिला ब्लॉग होता. पण तो ब्लॉग बघून माझी एवढी इच्छा निर्माण झाली की हे आमचे प्रयत्न यांचे वडील महादेव भोसले यांनी खूप दिवस आधी केले होते. पण तरी पण आपण जायचं की नाही ह्या गोष्टीत होतो आपण. पण याचा जो ब्लॉग बघितला तो ब्लॉग बघून असं वाटलं की आयुष्यात आपण पहिल्यांदा तरी हा ट्रेक केला पाहिजे. आणि हे नागेश्वर देवस्थान स्वयंभू देवस्थान हे आपण बघितलंय. हे तुम्ही सर्वांनी पण बघा, हा ट्रेक करा. आयुष्यात तुम्ही काही पाहिलं असेल पण हा ट्रेक करून तुम्हाला आयुष्यात तुम्ही बोलाल की मी आयुष्यात जन्माला आलो पण मी काहीतरी केलं. आणि मी सर्व आमचे सर्व घरभाऊ आणि मिलिंद भोसले त्याचा भाऊ मिथुन भोसले त्यांनी खूप सुंदर प्रकारे आम्हाला हा ट्रेक करण्यासाठी असं जे आपलं स्लायडिंगचं जे डोअर आहे, चेन आहेत, अशा उत्तम प्रकारे बनवल्यात. त्या सर्वांना मी धन्यवाद देतो. तसेच स्वयंभू महादेव मंदिराच्या इथे अभिषेक करण्यासाठी जे स्वयंभू महादेव मंदिर आहे नागेश्वर मंदिर, तिथे जे ब्राह्मण आहेत किंवा जे स्वयंसेवक आहेत त्यांनी उत्तम असं आम्हाला लाईनीत वगैरे दर्शन घेऊन सर्वांना अभिषेक करायला दिला. त्याबद्दल त्यांचे पण धन्यवाद. तसेच आमचे सर्व भाऊ, हे जे सर्व आमचे भाऊ आलेत त्या सर्वांना धन्यवाद. आणि ह्या सर्वांच्या मोटिवेशन मुळेच आणि यांच्या प्रोत्साहनामुळेच आम्ही इथे आलो. प्रथम या सर्व आमच्या भावांना धन्यवाद. आणि खूप हा जो आमचा ब्लॉग आहे मिलिंद भोसलेसाठी आणि नागेश्वर मंदिरासाठी तुम्ही शेअर करा. आणि धामणन गावातला सुपुत्र म्हणून त्याला उत्तम फॉलोअर आणि उत्तम लाईक्स मिळाले पाहिजेत एवढी मी विनंती करतो. आणि या सर्वांना धन्यवाद देतो. हर हर नागेश्वर महाराज की जय, माणिकदेव महाराज की जय, जोलाई माता की जय.
हर हर महादेव. हे आमचा जो सोमचे वडील आहेत, जो आता कॅमेरा पकडलाय सोम, त्याचे वडील श्याम पलांडे आहेत. तर काकांनी हे भरपूर केलंय, नागेश्वर केलंय, वासोटा केलाय. आता आम्हाला तो वासोटा बघायचा आहे आणि काका बोललेत की जानेवारीमध्ये किंवा जानेवारीमध्ये आपण ट्रॅक करूया हा. सर्वांच्या मदतीने. हा आणि खूप सुंदर वासोटा किल्ला बघण्यासारखा आहे. तिथे 2 तळे आहेत, राजवाडा आहे, शंकराची पिंड आहे. सर्वांनी आपण ट्रॅक करूया ती. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आणि जर आवडला असेल तर नक्कीच त्याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि असेच जर आपल्या कोकणातले व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि आपले ब्लॉग पाहत राहा. थँक्यू. ईश्वर महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. जय भवानी, जय शिवाजी. छत्रपती संभाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय.